हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्या बाप्पांचा आगमनाचा आहे 5वा दिवस. तर आज मी बनवणार आहे पान मोदक. एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे, एकदम इझी रेसिपी आहे. चला करू. तर इथे मी मसाला पान घेतलेला आहे आणि घरचे काही नागलीचे पानं आहेत. मसाला वेगळा करून घेणार आहे आणि फक्त जे पान आहे, पान मी बारीक करून मिक्सरमध्ये टाकणार आहे. त्याच्यामध्ये अजून मिठाई मेड आणि दूध टाकणार आहे थोडंसं, आणि एकदम याची फाईन एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपण. तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट रेडी आहे. आता त्यानंतर मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहे. 1 मिनटं परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जे दळलेली पेस्ट आहे ती टाकायची. कलर ऑप्शन आहे, तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केला तरीही चालेल. याच्यामध्ये टाकायचं दूध आणि थोडंसं मिठाई मीठ टाकायचं आणि छान परतवून घ्यायचं. हे अगदी 2 ते 3 मिनटात होऊन जातं. त्यानंतर आपण इथे मसाला टाकलेला आहे जो पानाचा होतो. त्याच्यानंतर तुटी फ्रुटी वगैरे ड्रायफ्रूट्स थोडेसे टाकायचे. आपलं जे पेस्ट होतं ती पण एकदम गाळ झालेली आहे. नंतर मोल्डला तूप लावून मोल्डमध्ये सर्व कोट करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण हे सारण टाकायचं आणि परत आपण ते कोटिंग त्याला लावून पूर्ण एकदम आपला मोदक जो आहे तो रेडी करून घेणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, एकदम इझीने तुम्ही बनवू शकता. तुम्ही बघू शकता मोदक आपला इथे रेडी आहे. एकदम टेस्टी असतो हा मोदक, एकदम इझी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपल्या अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले पान मोदक रेडी आहे.